शिवाजीराजांनी रात्रीचा दरबार भरला तर राजसदरेच्या बैठकीवर अनेक लोड तक्क्यांच्या वेळी भारी बैठकी लावल्या होत्या आणि सहस्र ज्योतींनी नटलेल्या वृक्ष दीपांनी सारी सदर झगमगत होती. मशालधारी सावधतेने उभे होते. समयांच्या उजेडात रत्नखचित सिंहासन चमकत होते. चिकाच्या पडद्यावर राणीवासा हजर झाला होता. सारे सरदार मानकरी आपापल्या जागी मानाप्रमाणे बसले होते. सिंहासनाच्या डाव्या बाजूला राजसदरेच्या लगत असलेल्या खास बैठकीवर बसलेला इंग्रज वकील ऑक्झिलियन आपल्या लोकवेगळ्या पोशाखाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता. बेचैनीने आच्छादलेल्या राजसदरेच्या बैठकीवर संभाजीराजे राजाराम बसले होते. दरबार येण्यासाठी महाराज महालाबाहेर पडण्याच्या तयारीत असतात. त्यांनी शेजारी उभे असलेल्या हंबीररावांना विचारले, मासाहेब दरबारी गेल्या? जी नाही. का? राजाने वर पाहत विचारलं. राज्याभिषेकाची रात्रभर दगदग झाली, त्यामुळे साऱ्यांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. असं चला आपण मासाहेबांना भेटून दरबारी जाऊ. आणि राजे महालाबाहेर पडले. आपल्या माले जिजाऊसाहेब बैठकीवर बसले होते. शेजारी मनोहरी उभी होती. राजांनी पाय शिवले. अक्षमंत व्हा. अरे किती वेळा पाया पडतोस? तीच आमची तपश्चर्या. अरे तब्येत बरी नाही म्हणून कळलं. जिजाऊसाहेब हसल्या म्हणाले, चेहरे छान आहे तब्येत. तुझा राज्याभिषेक पाहिल्यापासून झोप तर कुठच्या कुठं उडून गेली. झोप येत नाही, स्वस्त एका जागेला बसवत नाही, असं काहीतरी झाले बघ. आणि मोठ्या हौशेनं आम्ही आजचा दरबार भरवला तुमच्यासाठी, आणि तुम्हीच येत नाही हे समजल्या मन खट्ट झालं. माझ्यासाठी ते दरबारी आले म्हणजे कळेल. येते ना. डोळे मिटायच्या आधी सारं पाहून घेऊ दे मला. आणि राजांच्या चेहऱ्यावरचे हसू विरलेले पाहतात गडबडीने जिजाऊसाहेब म्हणाले, राहिलं पुन्हा नाही म्हणणार. तू पुढं हो, मी आलेच. राजा क्षणभर उभं राहिले आणि म्हणाले, आमच्याबरोबरच चला. जिजाऊसाहेबांना हसू आलं. अरे बरं बाबा, तुझ्याबरोबरच येते. आजवर मला हट्ट पुरवला, आता राज हट्ट. सारे हसले. जिजाऊसाहेब गुडघ्यांचा आधार घेत उठल्या. राजांनी त्यांना हात दिला. जरी गाडीचे श्वेतवस्त्र परिधान केलेल्या जिजाऊसाहेब राजांच्या डाव्या हाताचा आधार घेऊन महालाबाहेर पडल्या. गुजबदार हलका पुकारत होते, क्षत्रिय कुलावंत गृह ब्राह्मण प्रतिपालक. आणि राजसदरेजवळ येता जिजाऊसाहेब मनोहरीच्या आधाराने राणीवंशाकडे वळले. राजे राजसदरेवर जाऊ लागले. अलकाबाच्या पुकाराने सावध झालेली सभा उभी होती. राजांनी प्रवेश करताच मुद्रा धरलं. राजा सिंहासनाच्या पायऱ्या चढत होतं. अलका पुकारले जात होते, निघा रको खडीताजी, आस्ते कदम महाराज, आस्ते कदम. आणि राजा सिंहासनावरती बसलं. गोजबदाराने सुवर्णदंडाचा दोनदा आवाज दिला आणि झुकलेल्या नजरावर झाल्या. राजांनी सर्वांना बसण्याची इशारा दिली. सारा दरबार स्थानापन्न झाला. राजा दरबारावरून आपली नजर फिरत होते. राजाराम संभाजी यांनी पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित झळकलं. राजांनी समोर नजर टाकली आणि राजसभेच्या मधोमध घातलेल्या सुशोभित बैठकीवर कविराज भूषण उभे होते. तेजस्वी मुद्रा, श्वेत अंगराखीवर रुळणारा केशरी शेल आणि कानात चमकणारी सुवर्ण कुंडळे. कविभूषणे राजांचं रूप डोळ्यात साठवित होते. राजांनी भूषणावर आपली नजर स्थिरवली. भूषणांचे हात जोडले गेले. कवी महाराज बोलते झाले, अत्यंत शुभघडीला तुमचे पाय आमच्या घडाला लागले. श्री जगदंबेनं आमच्या हातून आजवर जे घडवलं, तिच्या इच्छेवरून जे स्वप्न साकार झालं, त्याचं रूप तुमच्या अधिकारवाणीनं ऐकावं असं आम्हाला वाटतं. भूषणाने आपला शेला सावरला. हात उंचावत म्हणाला, ऐक राजा, अरे तुझ्या देवतुल्या पराक्रमाचं अमर काव्य गाण्याचं भाग्य म्हणजे जीवनाचं सार्थ असं माझ्यासारख्या कवीला वाटतं. ऐक राजा, शांत चित्तानं प्रेमभरानं तुझ्या दिग्विजयाचं काव्य ऐक. राजसभा स्थिरावली. कवी कळशासारख्या रसज्ञ विधानाची नजर भूषणावरती स्थिरावली आणि स्तब्ध राजमहालात अतिलावण्यमय नर्तकीचे एक सुराचे बोल पदन्यासाने बोलते व्हावेत, तसा कविभूषणाचा एक एक शब्द राजसभेत भरू लागला. साजी चतुरंग वीररंग में तुरंग चढी, अरे सर्जा शिवाजी जंग जितन चलत है. भूषण भनत नाद बेहत नगारन के नदी नद मद गैबरन के रलत आहे. अरे शूर शिवाजी चतुरंग सैन्य घेऊन विरोचित उत्साहाने घोड्यावर बसून युद्ध जिंकण्यासाठी निघाला. नगाराचा भयंकर ध्वनी उठतोय आणि उन्मत हत्तीच्या गंडस्थळातून निघणारा मद नदी नाल्याच्या प्रवाहात मिसळत आहे. महाराज साऱ्या दरबारावरच मंत्र मुग्ध होऊन ते काय ऐकत होते. प्रत्येक कड्यावर भूषणाच्या आवाजाला धाड चढत होती आणि घोड्यांच्या टापाने उठणारा धुळीचा लोट नजरेसमोर येत होता. एक एक मोहीम प्रजांच्या नजरेसमोर सरकत होती. अफजलवत शास्ताखानाला भूषण सांगत होता, तनियानं तिलक सुतनिया पगनियानं घामे घुमराती छोडी सोजिया सुकन की. मोगल स्त्रियांची हाल तर विचारू नका. त्यांना आपल्या अंगातील जोड्यांचं, सदऱ्यांचं, तसेच पायातील विजाऱ्यांचे आणि जोड्यांचं भान राहिलं नाही.
शास्त्रखान्यात महालात भर रात्री प्रवेश केला तेव्हाचं दृश्य असेच काहीतरी होतं. आठवणीबरोबर राजांच्या चेहऱ्यावर हास्य विलसलं. भूषण एका पाठोपाठ एक प्रसंग डोळ्यासमोर उभा करीत होता. राजा तलेहून वेळ काळाचे बंधन विसरून काव्य ऐकत होते आणि भूषण आग्र्याचा प्रसंग आपल्या प्रभावी काव्यवाणीने सांगत होता. आठवणीनं बसल्या जागी राजांच्या मुठी वळल्या गेल्या आणि शिवाजी राजा सिंहासारखी धडप घालीत की काय या भीतीने औरंगजेबाने घुसळखान्यात शिवाजीराजांची भेट घेतली. सर्वांच्या वर उभे राहण्याची ज्याची योग्यता त्याला हलक्या जागी उभे करण्यात आलं. शिवाजीराजांचा संताप पळला. भूषण म्हणत महावीर बलकन लागो सारी पाचशे की उडाय गई जे रे तमकते लाल मुख शिवा की निरकी भये श्याय मुख नवरंग शिपाव मुख पियरे. भूषण म्हणतो महावीर शिवाजीराजा संतप्त बडबडू लागला तेव्हा दरबारातील सर्व लोकांचे जीव उडून गेले. संतापाने लाल झाले. शिवाजीराजांचं मुख पाहून औरंगजेबाने तोंड काळ ठिक्कर पडलं. कवी भूषण मोगलांचे अत्याचार वर्णन करीत होते. साऱ्या सभेत द्वेष संचरला होता. भूपन भनत भाग्य काशीपती विश्वनाथ और कौन गिनती में भूली गती भव की चार वर्ण धर्म छोड़ी कलमा निवाज पड़ी शिवाजी न होतो तो सुनती होत सबकी. औरंगजेबाने मथुरेची कत्तल केली आणि रबची द्वाही फिरवली. देवदेवतांच्या खंत केल्या. लाखो हिंदू मुस्लिम झाले. एवढेच काय प्रत्यक्ष काशी विश्वनाथ भयभीत होऊन पळाले. महादेवाचीच अशी तिळे दवडली. चारही वर्णांना आपले धर्म सोडून नमाज पडावी लागली असती. शिवाजी जर नसते तर सर्वांची सुनता झाली असती. आणि ते काव्य ऐकत असले. गागाभट्ट राज्यसभेचा रिवाज विसरून बेभान होऊन आपल्या उंचासना उठले. हात उंचा भूषणजवळ आले. अरे धन्य हो भूषण धन्य म्हणत त्यांनी भूषणला मिठी मारली. त्यांना काही सुचना. आपल्या गळ्यात ती प्रवाळांची माळ त्यांनी भूषणच्या गळ्यात घातली आणि दोन श्रेष्ठ गुणीजनांची भेट सारी सभा पाहत होती. कवी भूषण राजांना वंदन करत परत आले. आपलं काव्य सांगू लागले. श्लोक संपला की राजा आणखी म्हणत काव्य स्त्रवत होते. रात्र पुढे सरकत होती. मध्यरात्रीनंतर भूषण थांबलं. राजांनी विचारलं भूषण थांबलात का? आमचे कान तृप्तच आहेत. राजा मध्यरात्र होऊन गेली. आता आज्ञा होईल. परत जेव्हा आज्ञा होईल तेव्हा हा दास आपल्या सेवेला हजर होईल. कवी भूषण आज राज्याभिषेक उत्सव प्रसंग आम्ही मनाशी असं ठरवलं होतं. आपल्या प्रत्येक श्लोकाचा ₹1,00,000 विदागी द्यायची म्हटले असते तेवढे सारे श्लोक ऐकायला आम्ही तयार होतो. सारा दरबार त्या बोलाने थक्क झाला. कवी भूषणच्या चेहरा प्रसन्न स्मित झलकलं. शांत म्हणा राजा तसं झालं असतं तर करोडो रुपयांची तुझी संपदा देखील संपून गेली असती. तुझी स्तुती करीत असता जीवेला विठील कसा तुझी प्रजा तुला देव मानते. तुझ्या कार्यासाठी जीव वसायला अगणित माणसं आतुरतेने वाट पाहत असतात. ही तुझी संपदा वर्णायला कंटाळा येईल कसा राजा. अरे तर परमभाग्य. प्रत्येक कवनाला ₹1,00,000 तू प्रेमभराने एखादं बिलोदल जरी माझ्याबद्दल टाकलंस तरी मी जन्माचा गुलाम होऊन जाईन. ही तुझी योग्यता राजा. अरे विजयश्री तुला सदैव माळ घालो. भूषणाने हात जोडले. राजा सिंहासनावर उठलं आणि भूषणाच्या समोर येऊन त्याने आपल्या गळ्यातला कंठा भूषणांच्या गळ्यात घातला. कविराज भूषण आमच्या दरबारी अष्टप्रधान आहेत. राजपंडित आहे पण राजकवींची जागा मोकळी आहे. तुमच्यामुळे ते जागेला शोभा आली. राजकवी भूषणाने नम्र भावाने हर्षित मनाने त्या मानाचा स्वीकार केला. राजा पायरी चढून इथे जिजाऊसाहेब बसले होते. तिथे गेले. जिजाऊसाहेब लोडाला टेकून बसले होते. गालावर अश्रू सुकलं होतं. राजा जवळ बसलं. मासाहेब आठवतं मागे एकदा आपण शाहिराचं काव्य ऐकत होतं तेव्हा आम्ही म्हणालो होतो जिजाऊसाहेब राजांना पुढे बोलू दिले नाही. त्यांच्या गालावरून हात फिरत कापऱ्या आवाजात म्हणाला शिवा अरे सारा आठवतं तुझं राजारोहण पाहून डोळे तृप्त झाले होते. कान मात्र अतृप्तच होते. आज तेही तृप्त केलं. मातृऋणातून तू मात्र मोकळा झालास.